नित्य स्वामी दर्शन 23 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ध्यानस्थ अवस्थेत वाणी मौनात प्रवेश करते. विचारांचा एकही ओरखडा मनावर उमटत नाही. किंबहुना मन निर्विचार अवस्थेत पोहोचते. या निर्विचार अवस्थेत स्वामी नाम जेव्हा घुमायला लागते तेव्हा होणारा कैवल्य आनंद शब्दांमधून प्रकट करता येत नाही. ही ध्यानावस्था प्राप्त होण्यासाठी योगाच्या पहिल्या 6 पायऱ्या ठाऊक हव्यात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा या योगाच्या पहिल्या 6 पायऱ्या ओलांडल्यावर निर्विचार अवस्थेतील ध्यान लागते. ध्यान ही अष्टांग योगातली 7वी पायरी. ही पायरी ओलांडली की समाधी अवस्था प्राप्त होते. स्वामींचे स्मरण आपल्या अंगाअंगात मुरावेसे वाटत असेल तर एकच करा, या अष्टांग योगाला मानसिक आणि शारीरिक पातळीवर गाढ आलिंगन द्या. यम काय किंवा नियम काय? इंद्रिय निग्रहाच्या या कठीण पायऱ्या आहेत. श्वासावर एकदा का नियंत्रण ठेवता आले की मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. मनावर नियंत्रण आले की इंद्रिय निग्रह करणे सोपे जाते. इंद्रिय निग्रह एकदा का जमला की ध्यानावस्था सहजगत्या प्राप्त होते. ह्यासाठी योगाची साथ लागते. त्या योग संबंधी मी तुम्हाला एक विचार देतो. शरीरांतर्गत आत्मा आणि ब्रह्मांडव्यापी परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग. आत्मा आणि परमात्मा यांची एकतानता एकदा का जुळून आली की आपल्या एकूणच साधनेला चंदन सुगंध सुटतो. शरीर, मन आणि प्राण यांच्या एकूणच शुद्धीसाठी आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगाच्या 8 पायऱ्या पहिल्यांदा पार कराव्या लागतात. ह्याला अष्टांग योग म्हणतात. स्वामींचे नाम सर्वांगात घुमण्यासाठी या 8 योगाच्या पायऱ्या पार करणे आवश्यक आहे. स्वामींचा जप, स्वामींचे नामस्मरण यंत्रवत करून चालत नाही. स्वामींचे सगुण साकार दर्शन यंत्रवत नामसाधनेने कधीच होत नाही. मन, शरीर आणि प्राण शुद्ध करण्यासाठी एकूणच तुम्ही निश्चयात्मक पाऊल उचला. एकदा का मनाने ठरवले की स्वामींची साथ ताबडतोब मिळेल. म्हणून प्रिय स्वामी भक्तांनो, अष्टांग योग कृतीत आणा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.